नमस्कार भावांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. भावांनो, आज आपण एका विशिष्ट विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय असा आहे की बरेचसे शेतकरी लोक तो विषय म्हणजे घेत नाही आणि ती गोष्ट करत नाही. त्याच गोष्टीचा आपण आज चर्चा करणार आहे. तर भावांनो, सध्या प्रत्येकाकडे मोबाईल, अँड्रॉईड मोबाईल आहे. प्रत्येकाकडे रोज 1.5-2 GB इंटरनेट आहे. सर्व गोष्टी आज प्रत्येकाच्या घरामध्ये 2 मोबाईल आहे, 3 मोबाईल आहे, 5-5 मोबाईल पण आहेत. पण आपण याचा फायदा काय करतो? तर शेतकऱ्यांनी ह्या रोज भेटणाऱ्या 1-1.5-2 GB नेटपासून काहीतरी फायदा उचलला पाहिजे. नुसते कॉमेडी व्हिडिओ, रील्स इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती बघून मजा नाही आहे. तर मी आज जी शेतकऱ्याने खास गोष्ट केली पाहिजे त्याची आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे शेतकरी त्याचं सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे शेती करत असताना तो सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 2 गोष्टी कधीच करत नाही. त्याला एक पीक गेल्यानंतर दुसरं पीक उभं करण्याची काळजी लागलेली असते. तो पहिल्या पिकातील पैसा दुसऱ्या पिकात टाकतो आणि ते चालू करतो दुसरं काम. पण तो स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या पोरांच्या भविष्यासाठी कुठलीही सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट करत नाही. मी मोबाईलचं उदाहरण यासाठी दिलं कारण की आता एका क्लिकवरती तुम्हाला सर्व अवेलेबल आहे. तुम्हाला इन्व्हेस्टिंग आणि सेविंग करून इन्व्हेस्ट करणे यासाठी मोबाईलवरती, यूट्यूबवरती, गुगलवरती सर्व माहिती ही अवेलेबल आहे पूर्णपणे. आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. माझं सर्व शेतकरी बांधवांना जे माझं चॅनल बघताय त्यांना एवढंच सांगणं आहे की भावांनो, कुठंतरी आपण ही पद्धत बदलली पाहिजे. आपण आपल्या शेतातून आलेला थोडाफार पैसा एक 1000 रुपयामधले 100 रुपये, 200 रुपये कुठेतरी सेविंग करून एक योग्य वेळ आल्यानंतर ती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता इन्व्हेस्टमेंट कुठं करू शकतो आपण? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही काहीही करत नसाल तर साधं सिंपल RD रिकरिंग डिपॉझिटमध्ये करू शकता, FDमध्ये करू शकता. त्याच्यावर जर गेलो तर सोनं आहे. सोन्यामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट होते. 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम जशी ऐपत असेल थोडं आपण करू शकतो. त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या भरपूर स्कीम आहे. तुमच्या घरात जर लहान मुलगी असेल तर तुम्ही एक सुकन्या समृद्धी योजना सरकारने चालू केलेलं आहे. ते पण तुम्ही करू शकता. मुलांसाठी छोट्या मोठ्या PPF म्हणून आहे पोस्टाची अजून एक योजना. NPS आहे, नॅशनल पेन्शन स्कीम. या बऱ्याचशा छोट्या मोठ्या योजना आहे. जसं गव्हर्मेंट किंवा जो एम्प्लॉई असतो कामगार त्याला EPF असते, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. त्याच पद्धतीनं एक पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणून आहे आपल्या सामान्य लोकांसाठी जे नोकरी करत नाही त्यांच्यासाठी. अशा भरपूर पोस्टाच्या स्कीमी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. त्याच्यानंतर जर आणखीन वरचा विचार केला तर म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंडमध्ये आपण SIP करू शकतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याच्यामध्ये चांगले आहेत. आपल्या घरातील जर 1-2 वर्षाचा मुलगा वगैरे असेल तर त्याच्यासाठी आपण एक 1000 रुपयाची पर मंथ SIP चालू करू शकतो. 10-12 वर्षामध्ये कसे 15-16% रिटर्न भेटतात, तेही चांगलं आहे. त्याच्यावर जर गेलं तर तुम्ही आणखीन अभ्यास जर केला तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आपण शेती करता ह्या गोष्टी केल्या तरच आपल्याला फ्युचर राहणार आहे. नाहीतर आपण काय करतो, कांदे लावले, कांद्यातला पैसा आपण दुसऱ्या पिकासाठी वापरतो, द्राक्षातला पैसा परत बऱ्याच अशा गोष्टी आपण करत असतो. पण याला थोडी बगल देत म्हणजे आज एक बघा तुम्ही एका गोणीची किंमत साधी एखादी रासायनिक खताची गोणी घ्यायला गेलं तर 1700-1800 रुपये लागतात आणि त्याचा रिझल्ट भेटतो का नाही हे आपल्याला कळत पण नाही. कदाचित भेटत असेल, पण माझं म्हणणं काय आहे की एक जर तुम्हाला एक 50,000 रुपये उत्पन्न झालं त्यातून 10,000 रुपये तुम्ही किंवा 5,000 रुपये बाजूला ठेवून तुम्ही त्यातून ही इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करू शकता. ही काळाची गरज आहे. 20 वर्षापूर्वी कांदा 500 रुपये क्विंटलच विकायचा, द्राक्षे 12-15 रुपये किलो विकायचे. आजही तीच परिस्थिती आहे, पण त्याला कमवण्यासाठी लागणारा जो उत्पन्न खर्च आहे तो वाढला आहे, कमी झाला नाही आहे. तुम्ही बघा 2012 किंवा 2014मध्ये कांद्याला 500 रुपये क्विंटल विकायचा, आजही 500-600च विकतो आहे. पण त्याचा उत्पन्न खर्च त्यावेळी थोडा कमी होता, आता वाढला. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शेतकरी आहे तिथेच आहे. त्या गोष्टीला कुठंतरी बगल देत आपण या इन्व्हेस्टमेंटकडे बघितलं पाहिजे आणि छोटी केली पाहिजे. आणि तुमच्या मोबाईलवरती रोज 1-1.5 GB इंटरनेट असतं तर भावांनो, कुठंतरी
ही गोष्ट आपण सुरुवात केली पाहिजे आणि मोबाईलवरती याची माहिती घ्या. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. पूर्वी नव्हतं, आत्ता आहे. वेळ वाया घालवू नका. मी पण स्वतः 4-5 वर्षापासून या गोष्टी करायला सुरुवात केली. मला पण माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी 4G मोबाईल घेतला त्यावेळेस मी या गोष्टी सगळ्या चालू केल्या आणि तुम्हीही करू शकता. 1-2 ट्युटोरियल जर बघितलं कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग करायची, तुम्हाला सगळं आयडिया येत जाईल आणि छोटी छोटी बचत करून त्यातून इन्व्हेस्टमेंट करत आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, आपल्या भविष्यासाठी, आज जर तुम्ही 30 वर्षाचे असेल तर 40-45-50 पर्यंत चांगलं एक चांगला पोर्टफोलिओ तयार करून तुम्ही एक चांगलं कॉर्पस म्हणजे एक चांगली अमाऊंट तुमच्या भविष्यासाठी सिक्युअर करू शकता. खूप गोष्टी करण्यासारख्या. वेळ वाया घालू नका. 240 रुपयात आपल्याला 1.5 GB इंटरनेट भेटतं. त्याचा चांगला फायदा घ्या आणि सुरुवात करा. एवढंच मी या व्हिडिओमध्ये सांगेल. फक्त शेतकरी चॅनल आहे आपला हा आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या गोष्टी आपण या चॅनलवर आणतो. सुरुवातच आपली आत्ताशी. प्रयत्न करतो आहे, होईल. सगळं होतं प्रयत्न केला तर. हा छोटासा व्हिडिओ मला वाटलं तुम्हाला ही माहिती द्यावी. मी पण 5 वर्षापासून करतो आहे छोट्या छोट्या गोष्टी आणि मला पण त्यातले रिझल्ट दिसायला लागले 5-6 वर्षामध्ये 2018 पासून. तर मला वाटलं ही माहिती तुमच्यापर्यंत, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जय जवान जय किसान.